मनस्वी आदिराज कॉमेडी चॅनलवर आपले स्वागत. आजचा ब्लॉग आहे पाली यात्रा विशेष. मनस्वी, आदिराज, मम्मी आणि मी गेलो पाली यात्रेला. यात्रेत पोहोचताच सगळी गर्दी पाहायला मिळाली. पुलावरून आम्ही लांबून दृश्य पाहत होतो. सगळी लोक देवदर्शनासाठी जमली होती. बरीच गर्दी होती. इथे खंडोबा मासाचे लग्न विवाह सोहळा चालू होता. इकडे खंडोबाची पालखी निघाली होती, ते पाहायला गेलो. खूपच गर्दी होती. लहान मुलांना मंदिरात आत नेणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही लांबूनच बघत होतो. नंतर पुलावरून पालखी सोहळा पाहिला, पण खाली जाणं शक्य नव्हतं. मग जिथे जागा भेटली तिथे जाऊन पालखीचं दर्शन घेतलं आणि चाललो आम्ही पुढं. इथं आम्हाला बघायला भेटलं की जोकायचं चाललेलं. नवसाची मुलं असतात त्यांना जोखतात. त्यांच्या वजनानुसार भंडारा खोबरं घेऊन ते यात्रेत उधळतात. ही एक प्रथा आहे नवस फेडण्याची. ते झाल्यानंतर आम्ही गेलो खेळण्यासाठी मुलांना घेऊन. मनस्वीचं नेहमीप्रमाणे पहिल्यांदा जम्पिंग जपांगमध्ये खेळणं. तिचं ते ठरलेलंच असतं. यात्रा किंवा कुठं जायचं असेल तर जम्पिंग जपांगमध्ये खेळणं तिचं फिक्स असतं. आदिराजला काही आम्ही सोडलं नाही. परत दीदीला ट्रेनमध्ये बसवलं. ट्रेनमध्ये एकटी बसवलं. बाळाला बसवलं तर तो काय आधी बसला नाही. नंतर तिचं पाहून नंतर म्हटला की मी बसतो, दीदीजवळ बसायचं आहे. मग आम्ही थोड्या वेळाने 4-5 राऊंड झाल्यानंतर आदिराजला दीदीसोबत बसवलं. आधी रडत होता, तो परत शांत झाला आणि खेळायला लागला. मनस्वी आईस्क्रीम खात आणि आदिराज इकडे तिकडे बघत शांतपणे ट्रेनमध्ये प्रवास करू लागले. बराच वेळ त्याने ट्रेनमध्ये घालवला. नंतर आदिराज थोडा फ्री होऊन त्याची भीती गायब झाली आणि मग खेळायला लागला, दीदीशी बोलायला लागला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही दोन्ही मुलांना घेऊन यात्रेला गेलेलो. जास्त वेळ आमचा ट्रेनमध्येच गेला. त्यानंतर ट्रेन थांबली आणि खाली उतरलो. दीदीचं आईस्क्रीम खाणं काय अजून संपलेलं नव्हतं. तिथं एक भूताचा हॉरर शो होता. सतत त्या भूताच्या हॉरर शोचा आवाज येत होता. आतमध्ये खरी भूतं होती. नंतर हे मोठे मोठे पाळणे, आईस्क्रीम, बोटिंग सगळं मुलांना दाखवलं. पण आदिराज लहान असल्यामुळं आम्हाला काही गोष्टी खेळता आल्या नाहीत, बसता आलं नाही. नंतर दीदीला पोटॅटो फिंगर घेतलं. नवीन नवीन काय दिसलं की तिला खूपच आवडतं. नंतर हा सगळं मार्केट, दुकाने त्यांना दाखवली. त्यानंतर आदिराजने प्राण्यांचा एक पोस्टर घेतला. त्याला प्राणी खूप आवडतात आणि त्याला बऱ्यापैकी प्राणी माहीत आहेत. तर मम्मीची शॉपिंग चाललेली लेडीज शॉपिंगमध्ये. आदिराजचं चाललेलं रोलरसोबत घेऊन खेळायचं आणि त्यानंतर खेळून मग दीदीला त्याच रोलरने मारायला चालू केलं. त्याला माहीत आहे की ही गोष्ट लागत नाही, म्हणून त्याने मारत होता. नंतर दोघांना फुगे घेतले. त्याला फुगे आवडतात जास्त. इथे एक देवाची गाय होती, तिला 6 पाय होते. ते दाखवण्यासाठी मी त्यांना घेऊन आलो. हिच्या खांद्यावरून 2 पाय तयार झालेली ही दत्त महाराजांची गाय आहे. दीदी आणि आदिराज त्यांना बघत राहिले. नंतर हळूहळू त्या लोकांच्या तिथे गेला आणि आदिराजचा फुगा फुटला. आदिराजचा फुगा फुटल्यावर त्याचा मूड ऑफ झाला
मग तो रडायला लागला. मग आम्ही घरी आलो. अशा प्रकारे आमचं देवदर्शन झालं, एन्जॉय झाला आणि लहान मुलांना खूप बरं वाटलं. जय मल्हार.